प्रेक्षकांच्या लाडक्या पुढारी न्यूजची वर्षपूर्तीच्या निमित्तानं पुढारी न्यूज महासमेट। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंचंही विचारमंत। नवी मुंबई विमानतळ 8 ते 10 महिन्यात सुरू होणार, तर पुण्याच्या विमानतळाचं काम लवकरच पूर्ण करणार। पुढारी न्यूजच्या समिटमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। दिल्लीतील हायकमांडनं परवानगी दिल्यास राज्यात कमी जागा असणाऱ्या पक्षाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो। पुढारीच्या महासमिटमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। 29 सप्टेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास आमरण उपोषण करणार, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम। ओबीसीतून आरक्षण घेण्यावर जरांगे ठाम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादीही आक्रमक। राज्यभरात अजित पवारांच्या पक्षाचं मौन आंदोलन, तर चुकीला माफी नाही, अजितदादांचं परखड मत। पुतळ्यावरून राजकीय पोळी भाजू नये, राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर रामदास कदमांचं वक्तव्य, तर राष्ट्रवादीची भूमिका समजून घेतली पाहिजे, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं राणेंविरोधात आंदोलन, राणे पितापुत्रांच्या फोटोंना जोडे मारून निषेध। राणे आणि आपटेंचे संबंध म्हणून पुतळ्याचं कंत्राट दिलं का, अंधारेंचा सवाल। शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप। काल पोलिसांवर गुंड थुंकले, शिव्या दिल्या। वर्दीचा सन्मान करता येत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी। फॉरेन्सिक टीमकडून राजकोट किल्ल्यावर पुन्हा पाहणी, पुतळा कसा पडला याची केली पडताळणी। किल्ल्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर भाजप खासदार नारायण राणेंचं पुढारी न्यूजला अजब उत्तर। तुमच्या भावना दुखावल्या का, उगाच भावनिक बोलू नका, राणेंचं संतापजनक वक्तव्य। पासपोर्ट अर्जाची सेवा पुढील 5 दिवस बंद राहणार, तांत्रिक कामांसाठी 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत सेवा बंद, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती।